शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी। धनुष्यबाण कुणाला मिळणार याकडे होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात चौकशी समितीची पोलिसांना क्लीन चिट। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडल्याची अहवालात माहिती। सीएम फडणवीसांकडे अहवाल सादर। मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम भुजबळांनी केलं। ते नीच विचारांचे असून त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। आम्हाला धोका दिला की सरकार पाडलंच समजा। मराठ्यांनी सावध होऊन आता आणखी ताकदीनं उभं राहण्याची गरज। मनोज जरांगेंचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन। विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3 सह विविध विकास कामांचा शुभारंभ। उद्या बीकेसीतल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हललाही राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या स्वागताकरता खास व्हिडिओ केला पोस्ट। आत्मनिर्भर भारताचा विकास पुरुष म्हणून विशेष उल्लेख। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात। पक्षाच्या प्रतिमेबाबत संभ्रम निर्माण होतो। अजित पवारांनी थेट छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या गोळे गावात बंधारा फुटून पिकांचं मोठं नुकसान। रस्ते वाहून गेल्यानं गोळेगाव विंचूर गावाचा संपर्क तुटला। शेतीच्या वादातून बीड जिल्ह्यात महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आणि 93व्या एअरफोर्स दिनानिमित्त ऑपरेशन सिंदूरमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्यांना सलामी। लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिक। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी। महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना फुटीवर बुधवारी अंतिम निर्णय होतोय। म्हणजे आज अंतिम निर्णय होतोय। खरी शिवसेना कुणाची, शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला होणार असल्यानं याकडे देशाचं लक्ष आहे। या प्रकरणावर खरं तर 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलेला। खरं तर ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती, पण त्यांची ही विनंती न्यायालयानं मान्य केली नाही। आता 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। भारतीय संविधानाला धरून निकाल लागला तर तो ठाकरेंच्या बाजूने लागेल असं ॲडव्होकेट असीम सरोद यांना वाटतंय। या संदर्भातली बाजू घटनात्मक आणि कायदेशीर दृष्टीने पाहिली तर उद्धव ठाकरे यांची बाजू ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच सातत्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी असा क्लुप्तीचा भाग एकनाथ शिंदेंतर्फे होताना आपल्याला दिसतो। आजची सुनावणी जी आहे ती 16 नंबरला केस लागलेली असल्यामुळे होण्याची शक्यता जास्त आहे। सुनावणी नक्की होणार, पण ती पूर्ण होणार का या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे। कारण की जस्टिस सूर्यकांत जे आहेत ते एका दुसऱ्या बेंचचे सुद्धा सदस्य आहेत, ज्याची अर्धवट सुनावणी एका प्रकरणाची झालेली आहे। त्यांनी जर तिकडे बसायचं ठरवलं तर कदाचित या केसची पूर्ण सुनावणी होणार नाही। महत्त्वाची बातमी आहे, जी अंतिम सुनावणी आहे त्याला आजपासून सुरुवात होते आणि हा विषय म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हे दोन्ही कुणाचं या संदर्भात खरं तर या आधीच सुनावणी होणार होती, पण ती लांबणीवर पडली। आज आता अंतिम सुनावणीला सुरुवात होते। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होते, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।
खरं तर पक्ष आणि चिन्हाचा हा वाद आहे. हा शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळतं यावरून सुप्रीम कोर्टामध्ये उबाठा गेलेलं होतं आणि आता सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होतीये, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. काय सांगाल, कधी सुनावणी सुरू होईल? यावेळी जर बघितलं आपण तर कोर्टामध्ये सध्या 15 क्रमांकाची याचिका सध्या सुनावणी सुरू आहे. 16 क्रमांकाची जी याचिका आहे ती खासून शिवसेनेच्या पक्ष चिन्ह आणि नावाच्या संदर्भात आहे. थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होईल. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी महत्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या आता 15 नंबरच्या प्रकरणामध्ये कोर्ट जे आहे ते आदेश देत आहे आणि होऊ शकतं काही क्षणात ही सुनावणी सुरू होईल. नक्की. थोडा जर प्रशांत धांडोळा घ्यायचा झाला की आतापर्यंत कशा कशा टप्प्यांमधून सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि अंतिम सुनावणीपर्यंत हा सगळा विषय आलाय, तर काय सांगाल? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. सुप्रीम कोर्ट परिसरातून ते आपल्या सोबत आहेत आणि कधीही सुनावणीला सुरुवात होईल असं ते सांगतायत. प्रशांत, जर या सगळ्या विषयाचा धांडोळा घ्यायचा झाला तर केव्हापासून या सगळ्या प्रकरणाकडे बघावं लागेल आणि हा आता अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सुनावणीच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे की शिवसेना नेमकी कुणाची आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं शिवसेना पक्ष चिन्ह आणि या प्रकरणामध्ये साधारणतः 2 वर्षापासून या संदर्भात प्रथमतः केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरुद्ध खासून जर बघितलं दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात गेल्या काही दिवसापासून सुनावणी होत नव्हती, पण आता अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः या सगळ्या घडामोडीमध्ये पक्ष चिन्ह आणि नाव या संदर्भात ही सुनावणी आहे आणि सोबतच जर बघितलं तर एक दावा या संपूर्ण याचिकेत करण्यात आलेला आहे. जर एक तर अत्यंत महत्वाचं हे असतं की साधारणतः जेव्हाही 2 पक्षांमध्ये वाद असतो त्यावेळेस ते पक्षाचं चिन्ह जे आहे आणि पक्ष नाव घोटवलं जातं अशा प्रकारची परंपरा असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पक्षाला हे नाव दिलं. त्यामुळे या संदर्भात मुख्य याचिकांमध्ये मुख्यपणे बिंदू मांडण्यात आलेला आहे. त्याला विरोध दर्शवणारे लवकरच या संदर्भात आता कोण काय दिशानिर्देश देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. नक्की. आणि जेव्हा अंतिम सुनावणीला सुरुवात होतीये तर तेव्हा दोन्ही पक्षातल्या कुठल्या नेत्यांची उपस्थिती आहे सुप्रीम कोर्ट परिसरात? काही भेट झाली का, बोलणं झालं का, प्रतिक्रिया काही त्यांनी दिल्या का? या संदर्भात जर बघितलं तर अनिल परब आणि खास करून ज्या पद्धतीने माहिती मिळते की अनिल परब येणार होते दिल्लीमध्ये आणि त्यानंतर अनिल ज्या पद्धतीनं शिवसेनेचे खासदार जे आहेत लोकसभेतील देसाई ते देखील दिल्लीत येणार होते. पण हे दोनही खासदार खासदार आणि आमदार दोघेही दिल्लीत दाखल झालेले नाहीये. सध्या देवदत्त कामत जे आहे